चला, वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. इयत्ता 9वीचा आपण गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण घेतलेलं आहे. यामध्ये माझ्या मते आपण बघा, सराव संच 1.3 काल पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही डाऊट होते तुम्हाला, ते डाऊट पण मी क्लिअर करतो आज. आणि त्याच्या पुढचं आपल्याला काय ते शिकायचं याच्यामध्ये. संचांवरील क्रिया तुम्हाला शिकायच्या आहेत. बरोबर? आधी आज तुम्हाला वेळ देईल, डोंट वरी. डाऊट जे आहेत तुमचे आज क्लिअर करून देईल मी. ओके, ऑपरेशन ऑन सेट्स हे तुम्हाला आता शिकायचं आहे. ऑपरेशन ऑन सेट्स नीट लक्ष द्यायचं. काही डाऊट असेल तुम्ही मला नंतर विचारू शकता. आज मी तुम्हाला 5 मिनिटं देईल शेवटची. मग त्यामध्ये तुम्ही डाऊट विचारू शकता. जर राहिला तरी सुद्धा मग तुम्ही काय करा माहिती आहे का, बऱ्याच वेळा काय होतं की नाही होतं ऑनलाईन इथे, मग तुम्ही मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. मग त्याच्यावर आपण सांगू शकतो. सिमरन, तुझा कालचा डाऊट आहे ना, तो मी क्लिअर करेल. चला. तुम्हाला आता शिकायचं आहे संचांवरील क्रिया. काय शिकायचं नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला काय शिकायचं आहे संचांवरील क्रिया. ऑपरेशन्स ऑन सेट. फर्स्ट पहिली क्रिया काय, तुम्हाला दोन संचांचा छेद. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. बघा काय ना, समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. दे आर टू सेट्स. आणि यामध्ये काही सामायिक घटक आहेत. काय सामायिक घटक आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो, छेद म्हणतो. ए आणि बी चा छेद. याचा अर्थ काय, ए आणि बी मधले सामायिक घटक. बरोबर, परत सांगतो नीट लक्ष द्या. ए आणि बी मधले सामायिक घटक त्याला म्हणतात संचांचा छेद. बघा, सो ऑपरेशन्स ऑन सेट. ऑपरेशन्स ऑन सेट, ठीक है. First operation is intersection of two sets. What is the intersection? If suppose A and B are two sets, so they are two sets and all common elements. जर आपण all common elements घेतले, they can be written as A intersection B. That means only common. A आणि B मध्ये जेवढे कॉमन आहेत ना, तेच फक्त त्याच्यामध्ये येणार, बाकीचे येणार नाही. याचा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कसं बघा. लेट सी. सी इकडे बघा, डायग्राम तुम्हाला डायग्राम दाखवतो. ठीक आहे, चला ना. संच ए. संच ए मध्ये काय आहे, 1 3 5 7. संच बी मध्ये काय आहे, 2 3 6 आणि 8. जर आपण या दोघांच्या वेन आकृत्या काढल्या, मी तुम्हाला काल सांगितलं वेन आकृत्या कशा काढायच्या, काल 2 दिवसापासून आपण तेच घेतो. ए घेतला, बी घेतला, दोघांमध्ये सामायिक काय आहे रे, 3 आहे. दोघांमध्ये सामायिक काय आहे, 3 आहे. मग आपण काय येऊ शकतो, ए छेद बी. ए आणि बी दोघांचा जर छेद संच घेतला, तर दोघांमध्ये सामायिक काय आहे, 3. मग फक्त 3 घ्यायचा. कळलं? मग काय घ्यायचा, फक्त 3 घ्यायचा. छेद म्हणजे काय, त्याच्यातलं कॉमन सामायिक संख्या घ्यायची. परत रिपीट करतो बघा मी. बघा. सेट ए. सेट ए इज व्हॉट, 1 3 5 7. सेट ए मध्ये काय काय, 1 3 5 7. सेट बी इज व्हॉट, 2 3 6 सेट. सो लेट्स ड्रॉ वेन डायग्राम. वेन डायग्राम दाखवले ते. ए काढला, बी काढला, आणि दोघांमध्ये कॉमन काय आहे, 3. 3 इज कॉमन इन बिटवीन सेट ए अँड बी. सो देअरफॉर दिस 3 इज नोन ॲज द कॉमन. बरोबर, आणि त्याला काय म्हणतो आपण, इंटरसेक्ट. ठीक आहे. त्यामुळे आपण म्हणतो ए इंटरसेक्ट बी. ए इंटरसेक्ट बी मीन्स कॉमन इन ए अँड बी इज 3. लक्षात घ्या. कळलं का? म्हणजे फक्त असा यू आपण तो असा यू काढायचा. सो ए इंटरसेक्ट बी. ए इंटरसेक्ट बी म्हणजे कॉमन. दोघांमध्ये काय कॉमन आहे ना, ते फक्त याच्यामध्ये घ्यायचं. समजलं आता सगळ्यांना? एनी डाऊट गाईज? समजलं असेल तसे थंब दाखवते. थंब आहे बघा तुमच्या स्क्रीनवर. मला वाटतं थंब दाखवा, मग तुम्हाला कळेल. कारण साऊंड म्यूट करण्यापेक्षा तुम्ही थंब दाखवते तर कळेल मला. बघा, समजलं का? असं दाखवायचं. थंब आहे ना तुमच्या याच्यावर? गुड. तुमच्या स्क्रीनवर याच्यावर पण आहे बघा, ऑप्शन मध्ये, चॅट मध्ये पण आहे. ठीक आहे. कळलं? भार्गव, प्रज्ञा, प्रगती, नयन, साहिल, श्रावणी. समजलं का? दोघांचं कॉमन इज इंटरसेक्ट. चलो गाइस, नेक्स्ट बघा. सो इंटरसेक्ट समजलं. फर्स्ट ऑपरेशन इज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिले खाली, त्याच्यामध्ये सेम एक्झाम्पल आहे बघा, ए आणि बी मध्ये. बघा, सेकंड एक्झाम्पल दिलं तुम्हाला. ए इज 1 3 9 11 13. बी इज 1 9 11. ऍक्च्युली हा जो बी आहे ना, हा बी बघा, हा बी पूर्णपणे एच्या आतमध्ये आहे. बघा, बी हा पूर्णपणे एच्या आतमध्ये.
मग इथं काय घेतलं आपण ए इंटरसेक्शन जो बी आहे ना याचा असं काय बी बी म्हणजे बी मध्ये काय काय आहे ते सगळ्या संख्या घ्यायच्या 1 9 11 सेम आहे सिमिलर आहे सगळं ते. नेक्स्ट ऑपरेशन बघूया आपण पुढचं ऑपरेशन ह्याचं आपण जेव्हा गणित सोडवू तुम्हाला त्यावेळेस कळेल ते. हे काही गुणधर्म आहेत फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला त्याच्याबद्दल आपण जेव्हा गणित सोडवू तेव्हा कळेल आपल्याला ते काय ते नेमकं. सेकंड बघा दुसरे तुम्हाला विभिन्न संच डिसजॉईंट सेट्स विभिन्न संच म्हणजे डिसजॉईंट. आता बघा ए काय आहे 1 3 5 9 बघा 1 3 5 9 दोन बी काय आहे 2 4 8 बघा हा झाला ए हा झाला बी 2 4 8. आता सामायिक घटक आहे का याच्यामध्ये बघा बरं आहे का सामायिक घटक नाही. संच ए आणि बी मध्ये एकही सामायिक घटक नाही. काय झालं बाळांनो आवाज बंद ठेवायचा आहे. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना कॅन यू हिअर मी आवाज येतोय ना माझा गुड ठीक आहे चलो. बघा यामध्ये एकही सामायिक घटक आहे का नाही लक्षात घ्या. बघा इथे आणि या दोघांमध्ये कुठलाही सामायिक घटक नाही म्हणून त्यांना काय म्हणतात विभक्त किंवा विभिन्न संच म्हणतात. विभक्त किंवा विभिन्न संच म्हणतात डिसजॉईंट सेट्स. का त्याला डिसजॉईंट सेट्स. परत सांगतो लक्ष द्या रिपीट करतो पुन्हा मी. सेकंड disjoint sets. काय शिकलो आपण disjoint sets. What are the disjoint sets? If we see that set A, this is set A 1 3 5 9, then this is set B 2 4 8. Now you can see that there is no common element. Okay, there is not a single element is common in set A and B. Okay, I का common? नाही. There is no common element. There is not a single element common. I का नाही. Therefore, these sets are completely different from each other. हे जे sets आहेत, these sets are completely different from each other. Therefore, they are called as disjoint sets. आता एक्झाम्पल कसं आहे एक्झाम्पल तुम्हाला असं डायग्राम विचारतात ते की विच टाइप ऑफ सेट इट इज. तुम्हाला विचारतात कोणता संच आहे. सो यू शुड बी एबल टू से की हे कोणतं आहे डिसजॉईंट आहे. गेटिंग. चला नेक्स्ट बघा काही डाऊट आहे का याच्यामध्ये. आय होप नसेल. असेल तुम्हाला वेळ देणार आहे मी आज ना. आता हे इम्पॉर्टंट बघा दोन संचांचा संयोग संयोग म्हणजे काय युनियन युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे ए आणि बी दोघांमधले सगळे संच मिळून आपल्याला जे मिळेल ते घ्यायचंय. आता एक्झाम्पल बघा ए आणि बी हे दोन संच आहेत. या दोन संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी चा संयोग संयोग म्हणजे काय युनियन आपण ए आणि बी मिळवतो. आता ए काय इकडे बघा -1 -3 -5 0 इकडे बघा -1 -3 -5 0. त्यानंतर बी बी किती आहे 0 3 5 0 3 आणि 5. कॉमन काय 0 दोघांमध्ये कॉमन आहे त्यामुळे तो एकदाच घ्यायचा आहे. मग जेव्हा आपण ए युनियन बी करू यू युनियनचा यू बघा लक्षात घ्या. मग अशी आपण उलटा यू काढला होता आता सरळ यू काढायचा इथे समजलं. ए युनियन बी काय आलं -3 -5 -3 -5 0 -1 आणि 3 5. हा जो शून्य आहे ना दोघांमध्ये ना इथे बघा इथे पण आहे 0 आणि इथे पण आहे त्यामुळे तो 2 वेळा घ्यायचा नाही तो एकदाच घ्यायचा आहे. मग याला काय म्हणतो आपण ए युनियन बी म्हणजेच बी युनियन ए. दोघांना आपण काय केलं काय झालं आहे परत रिपीट करतो बघा. व्हॉट इज द युनियन ऑफ सेट्स. सर येस तिथे 0च्या पुढे -1 का दिलाय. 0च्या पुढे -1 वेट वेअर हा असू दे त्याला काही नाही. सी बघा त्याचा फक्त त्यांनी जो सिक्वेन्स मागे पुढे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं सिक्वेन्स कॅन बी चेंज. सिक्वेन्स चालतं मागे पुढे चालतं पण सगळे घटक एलिमेंट्स आले पाहिजेत समजलं. तो 0च्या नंतर -1 घेतला आधी घेतला तरी चालतो त्यामुळे काही फोटा फरक पडत नाही. गेटे समजलं का भार्गव. कोण भार्गवने विचारला प्रश्न. हु आस्क्ड क्वेश्चन हु आस्क्ड द क्वेश्चन. भार्गव समजलं. गुड. सी फक्त काय असं काही नाही की हा इकडे पाहिजे फक्त ऑल द एलिमेंट शुड बी देअर. ऑल द एलिमेंट शुड बी देअर. बघा युनियन ऑफ टू सेट्स. सो व्हॉट इज युनियन टू सेट्स. यू आर गिवन टू सेट्स. सेट A is -1 -3 -5 0. Set B is 0 3 5. So 0 is the common so we have taken it once. फक्त एकदाच तो घ्यायचा आहे.
एकदाच तो घ्यायचा. ए युनियन बी इज इक्वल टू -3 -5 0 -1 3 5. असं काही नाही, हा इकडे पाहिजे असं काही नसतं, चालतं. त्या फक्त सिक्वेन्स काही सिक्वेन्सची गरज नसते आपल्याला. सगळे एलिमेंट्स, ऑल द एलिमेंट्स शुड बी प्रेझेंट. संयोग झाला, डन. आता एक गुणधर्म तुम्हाला, आता इथे बघा. संचातील घटकांची संख्या, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. संचातील घटकांची संख्या, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. आता सपोज समजा तुम्हाला दिलं ए दिलाय 3 6 9 12 15. आता त्याच्यात किती घटक रे मोजा. 1 2 3 4 5. किती घटक आहेत? 5 आहेत. मग ते लिहिणार कसे? अशा प्रकारे लिहिणार आपण. कसे लिहिणार? असे. बरोबर, असे लिहिणार आपण. एन, एन म्हणजे नंबर, कंसामध्ये ए घ्यायचा. एन ऑफ ए. एन ऑफ ए मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. नंबर ऑफ एलिमेंट्स. संच ए मधील घटक किती आहेत? 5 आहेत. किती आहेत घटक? 5. असं आपण लिहितो त्यांची संख्या. बरोबर. बी मध्ये किती आहेत? 6 12 18 24 30. म्हणजे किती मोजा? 1 2 3 4 5 6. मग एन ऑफ बी किती दाखवलं आपण? एन ऑफ बी म्हणजे 6. लक्षात घ्या. लिहिताना फक्त आपल्याला असं लिहायचं. एन, एन म्हणजे नंबर, ब्रॅकेटमध्ये ए. बरोबर. बी घटकांची संख्या किंवा संच बी मधील घटक किती आहेत? 6 आहेत. गेटिंग? परत रिपीट करतो तुम्हाला. Okay, number of elements in a set. So number of elements in a set. A is 3. Set A is 3 6 9 12 15. So how many elements are there? 1 2 3 4 5. So there are 5 elements. There are 5 elements. So they can be written as n of A is equal to 5. समजला? n of A. N of A. Number of elements in set A is equal to 5. Similarly, set B can be written as number of elements in set B is equal to 6. N of B is equal to 6. फक्त तुम्हाला संख्या अशा प्रकारे लिहायची असतात. This is a method. This is a method of writing sets. त्यानंतर मी वाक्य सांगत नाही, तुम्हाला एक फॉर्म्युला आहे. बघा, संयोग संचाचा छेद. तुम्हाला हा एक फॉर्म्युला, बाकी सोडून द्या. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा बघा, हा एक फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लिहून ठेवा. तुम्हाला हा खाली पण दिला बघा इथे फॉर्म्युला. एन, एन ऑफ ए युनियन बी. जर ए आणि बी यांचा जर आपण संयोग केला तर त्याची संख्या किती येणार? ए संच ए मधील घटक, संच बी मधील घटक, त्याच्यातून वजा करायचे. काय वजा करायचे? संच ए आणि बी मधले छेद, म्हणजे त्यांच्यातील सामायिक घटक आपल्याला वजा करायचे. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपण जेव्हा गणित सोडवू तेव्हा आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. बरोबर. आय एम रिपीटिंग अगेन. बघा, ओके. आकाशला म्हणा पटकन दे म्हणा, हे वायफाय दे ना म्हणा पटकन. डोक्याला ताप आहे, लाईटीचा भंगार झालाय. हा घेतो थांब.